दानिएलाच्या संपूर्ण पुस्तकामध्ये अद्भुत अशा भविष्यवाणी आहेत ज्या इतिहासात तंतोतंत पूर्ण झालेल्या आहेत. आणि हे किती विशेष आहे की देवाने जे सांगितलं होतं ते जसंच्या तसं पूर्ण झालं. ह्याच्यातल्या काही भविष्यवाण्या आपण पाहत आहोत आणि काल आपण काही भविष्यवाण्या पाहिल्या. दानिएलाचा पुस्तकाचा 11वा अध्याय आणि वचन 1 ते 35 हा आपला शास्त्रभाग आहे. आणि आजचा विषय आहे ज्या संदेशावरून दुरात्मे लढले. ज्या संदेशावरून दुरात्मे लढले. द मेसेज द डिमन्स फॉट ओव्हर. आपण पाहिलं आतापर्यंत की दानिएलाकडे त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन देवाने त्याचा दिव्यदूत पाठवला. त्या दिव्यदूताला सैतानाच्या दूताने अडवला की देवाचा संदेश दानिएलापर्यंत पोहोचू नये म्हणून. 21 दिवस युद्ध झालं आणि अखेरीस तो दूत दानिएलापर्यंत पोहोचला. आणि त्याला यासाठी अडवलं की पुढे काय घडणार आहे हे देव दानिएलाला प्रगट करत होता. आणि म्हणून सैतान हा संदेश अडवत होता की तो संदेश देवाचा त्याच्यापर्यंत पोहोचू नये. आजही असे सैतानी दुरात्मे देवाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून अडवणूक करत असतात, अडथळे आणत असतात. परंतु शेवटी देवाचा विजय होत असतो. दानिएल प्रार्थनेत तत्पर राहिला, स्थिर राहिला, विश्वास धरून राहिला, म्हणून त्याला प्रार्थनेत विजय मिळवला. दानिएलाचं पुस्तकाचा 11वा अध्याय 2 वचन बघा. तो म्हणतो, तो देवदूत म्हणतो, आता मी तुला खरे काय तेच दाखवून देतो. पहा, पारस देशात 3 राजे उत्पन्न होतील, चौथा त्या सर्वाहून धनवान होईल. तर तो सांगतो की 3 राजे हे उत्पन्न होतील आणि चौथा या तिघांहून बलवान होईल. आणि ह्यापैकी आपण 2 राजे कोण होते ते पाहिलेले आहेत. आज आपण 3रा राजा पाहू आणि या 3ऱ्या राजाचं वर्णन त्याविषयी आपल्याला 10व्या वचनात सांगितलेलं आहे. दानिएल 11 आणि वचन 10. तरी त्याचे पुत्र लढाई करतील, मोठे लष्कर जमा करतील. ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील. ते पुन्हा परत येऊन चढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन धडकतील. तेव्हा दक्षिणेच्या राजाचे पित्त खवळून तो बाहेर पडून उत्तरेच्या राजाबरोबर युद्ध करील. तो पुष्कळ लोकांसमूह घेऊन येईल, पण तोच समूह त्याच्या हाती लागेल. लष्कर जसे जसे पुढे चालत जाईल तसे तसे त्याचे मन उन्मत्त होईल. तो लाखो लोकांना चित करील, तरी तो यशस्वी होणार नाही. आता इतिहासात हा 3रा राजा जो होऊन गेला तो होता अँटिओकस द ग्रेट, ज्याचं सैन्य 75,000 सोल्जर सैनिक त्याचे होते. आणि त्याने इजिप्त किंवा मिसर देशावर हे त्याचं सैन्य घेऊन हल्ला चढवला. परंतु त्याला इस्रायल इथे, पॅलेस्टाईन इथे थांबावं लागला. तो त्या ठिकाणी तो थांबला. 11 वचनात सांगितलेलं आहे की ज्यावेळेस त्याने मिसर देशावर हल्ला केला तो यशस्वी होऊ शकला नाही, कारण रोमन सैन्य त्याला आडवं आलं. दक्षिणेचा राजा की ज्याच्याजवळ 73,000 सैन्य होतं आणि हत्ती देखील होते. आणि या सर्वांनी उत्तर आणि दक्षिणेकडच्या राजाचं हे परस्पर युद्ध असल्यामुळे आणि मध्ये पॅलेस्टाईन किंवा इस्रायल हे सापडल्यामुळे या दोन्ही सैन्याने यहुद्यांना किंवा इस्रायलाला तोडवलं. आणि शास्त्रात जे सांगितलं होतं ते तंतोतंत पूर्ण झालं. आणि मग पुढं काय झालं बघा. वचन 13. तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल. तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल. आता इतिहासात असं सांगितलेलं आहे की हा उत्तरेचा राजा पराभूत झाल्यानंतर 13 वर्षानंतर पुन्हा तो लढाई करायला आला. याची नोंद इतिहासात आहे की 13 वर्षानंतर तो पुन्हा आला. जसं शास्त्रात सांगितलेलं आहे तसं 13 वचनामध्ये तो पुन्हा आला. आणि हा असा काही वर्षाचा काळ संपल्यावर तो मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल.
आणि तो काळ आहे 13 वर्षाचा काळ. इतिहासात त्याची नोंद आहे. 14 वचन बघा. त्या समयी दक्षिणेच्या राज्याविरुद्ध पुष्कळ लोक उठतील. दृष्टांत प्रत्ययास आणावा म्हणून तुझ्या लोकांपैकी म्हणजे यहुद्यांपैकी 8-10 लोक उठतील, पण ते पडतील. म्हणजे ह्या वचनात सांगितलेलं आहे की ज्यावेळेस हा राजा त्याचं सैन्य घेऊन परत चढाई करील, लढाईला येईल, त्यावेळेस त्याला विरोध ही यहुदी लोक करतील, परंतु त्यांचा पराभव होईल. ते त्याच्याशी चांगले संबंध जोडण्याचा प्रयत्न करतील. पण काय होईल बघा. वचन 15. अशा प्रकारे उत्तरेचा राजा येईल, तो मोर्चे लावून तटबंदीचे नगर घेईल. तेव्हा दक्षिणेचे बाहुबल टिकणार नाही, त्याच्या मोठमोठ्या वीरांचे काही चालणार नाही, त्यांच्यात सामना करण्याचे काही त्राण उडणार नाही. आता हे जे काय चाललेलं आहे ते विदेशांचा समय आहे. आणि शास्त्र सांगतं की विदेशांचा समय पूर्ण होईपर्यंत यरूशलेम हे तुडवण्यात येईल. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी हे विदेशी राज्य सिरिया आणि मिस्र देश आणि रोम हे इस्रायलाला, यहुद्यांना पायाखाली तुडवत आहेत, त्यांच्यावर हल्ले करत आहेत. पुढे काय होतं बघा. वचन 17. तो आपल्या साऱ्या राज्याच्या बलासह येईल, तरी तो त्याच्याबरोबर करार मद्दार करील. तो त्या स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यात येईल. ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही. म्हणजे ह्या वचनात असं सांगितलेलं आहे की हा राजा शत्रूशी करार करील, शांततेचा करार करील. आणि तो कशा रीतीने की तो सोयरे संबंध जोडून तो आपली कन्या त्या राजाला पत्नी किंवा राणी म्हणून करून देईल. आणि त्याला वाटेल की अशा रीतीने ती हेरगिरी करेल आणि मी शत्रूवर विजय मिळवेल. आणि म्हणून तो त्याची कन्या म्हणजे हा राजा अँटिओकस द ग्रेट याने ठरवलं की इजिप्त आणि सिरिया यांना एक करायचं, त्यांच्यावर विजय मिळवायचा. आणि म्हणून तो त्यांना आपली मुलगी देईल. आणि इतिहासात याची नोंद आहे की ह्या राजाने, ह्या अँटिओकस राजाने त्याची कन्या या राजाला दिली राणी म्हणून. आणि इतिहासात तिचं नाव आहे क्लिओपॅट्रा. त्याने क्लिओपॅट्राला मिस्र देशाच्या राजाला राणी करून दिला. हेर म्हणून तिला त्याच्याकडे पाठवलं की अशा रीतीने तो त्याच्यावर विजय मिळवू शकेल. पण काय झालं बघा. पुढे काय होईल बघा. वचन 17. तो आपल्या साऱ्या राज्याच्या बलासह येईल, तरी तो त्याच्याबरोबर करार करील. तो त्याला स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यात येईल, ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही. म्हणजे ही त्याची कन्या इतिहासातली क्लिओपॅट्रा ही तिच्या बापाला अँटिओकस द ग्रेट याला विश्वासू राहणार नाही. तिचं प्रेम तिच्या पतीवर, ज्याच्याशी लग्न झाले त्या राजावर असेल आणि म्हणून ती बापाच्या विरुद्ध जाईल. म्हणून शास्त्रात लिहिलेलं आहे 17 वचनात की ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही. म्हणजे शत्रूबद्दलचं ती काही कळवणार नाही, ती बापाच्या विरोधात जाईल. आणि इतिहासात आपण पाहतो की तसंच झालेलं आहे. क्लिओपॅट्रा हिचं प्रेम तिच्या नवऱ्यावर होतं, तिच्या बापापेक्षा, अँटिओकस द ग्रेट याच्यापेक्षा. आणि पुन्हा एकदा अँटिओकसचा जो प्लॅन होता अशा रीतीने शत्रूला जिंकायचा तो फेल गेलेला आहे. त्याचा प्लॅन पराभूत झालेला आहे. हे इतिहासावरून देखील आपल्याला दिसून येतं. आणि मग पुढे काय झालं बघा. वचन 18. नंतर तो आपला मोर्चा द्वीपांकडे फिरवील, त्यातील अनेक हस्तगत करील, पण त्याने लावलेला हा कालिमा एक सरदार नाहीसा करील. म्हणजे त्याचा प्लॅन फेल गेलेला आहे, त्याची मुलगी देखील त्याच्या बाजूने नाही. हे पाहून त्याला संताप होईल, तो क्रोधित होईल आणि म्हणून तो दुसरीकडे आपला मोर्चा वळील, दुसऱ्या देशांवर हल्ला करेल. आणि 18 आणि 19व्या वचनात सांगितलेलं आहे, मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा फिरविल
पण तो ठोकर खाऊन पडेल व त्याचा पत्ता लागणार नाही. 18 वचनात सांगितलं आहे की तो द्वीपांकडे त्याचा मोर्चा फिरवी आणि अनेक द्वीप, अनेक छोटे छोटे देश हस्तगत करील. आणि असं त्याने केलं. इतिहासात आपण वाचतो. पण असं लिहिलेलं आहे 18 वचनात की त्याने लावलेला हा कालिमा एक सरदार नाहीसा करील. एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच कालिमा लावेल. म्हणजे त्याला विरोध करण्यात येईल. आणि त्याला विरोध हा झाला. त्याचे प्लॅन फेल गेले. त्याचे खरे तर 2 प्लॅन फेल गेलेले आहे. त्याच्या मुलीला लग्न करून दिलं, ती मुलगी देखील त्याच्या विरुद्ध गेली. आणि दुसरा प्लॅन जो होता हस्तगत करण्याचा, तो देखील फेल गेलेला आहे. कारण तिथल्या एका सरदाराने त्याला विरोध केलेला आहे. वचन 19, मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा फिरवेल. आता हे जे सम्राट, हे जे महाराजे इतिहासात होऊन गेलेले, अलेक्झांडर द ग्रेट, अँटिओकस वगैरे, हे जरा माथे फिरू असे होते. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे चालणारे होते. आणि ज्यावेळेस ते चिडत असत त्यावेळेस त्यांच्यासमोर कोणी जाण्याची धाडस करत नव्हते. त्यांच्या मनाला येईल तसं ते वागत होते. आणि म्हणून काय केलं बघा याने. वचन 19, त्याने संतापाच्या भरात स्वतःच्या देशाकडे आपला मोर्चा फिरवला. स्वतःच्या देशातले लोक तो मारून टाकू लागला. आणि मग रोमच्या सैन्याने त्याला पराभूत केलेला आहे. 19व्या वचनात सांगितला, पण तो ठोकर खाऊन पडेल व त्याचा पत्ता लागणार नाही. म्हणजे तो यशस्वी होणार नाही. त्याला ठोकर लागेल आणि त्याचा नाश होईल. आणि नाश कसा झाला अचानकपणे हे देखील कळणार नाही. आता इतिहासात जर आपण वाचलं तर क्रोधाच्या भरात हा अँटिओकस आपल्या देशाला परत गेला. त्याचे 2 प्लॅन पराभूत झाल्यामुळे. आणि क्रोधाच्या भरात त्याने त्याचं जे दैवत होतं ज्युपिटर, त्याच्या मंदिरात तो गेला. त्याने रागाच्या भरात येता इस्रायलावर हल्ला केला. त्यांच्या मंदिरात त्याने त्याचं दैवत ज्युपिटर ह्या मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलावर यहूद्यांवर हल्ला केला, त्यांचा छळ केला. त्याच्या स्वतःच्या लोकांचा त्याने छळ केला. आणि 19व्या वर्षाच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की त्याचा पत्ता लागणार नाही. म्हणजे त्याचा नाश झालेला आहे. रोमन सरकारने, रोमन अधिपतींनी त्याच्याऐवजी दुसरा राजा त्यांनी नेमलेला आहे. रोमच्या सैन्याने अँटिओकस याचा नाश केला आणि याची नोंद इतिहासात आहे. 20वं वचन बघा, पुढे त्याच्या जागी एक जण उभा राहील. तो त्या वैभवी देशात, आता वैभवी देश कोणता हे आतापर्यंत तुम्हाला माहीत झालं असेल की वैभवी देश म्हणजे पॅलेस्टाईन किंवा इस्रायल. तो त्या वैभवी देशात कर वसूल करण्यास पाडवील. पण थोड्या दिवसात त्याचा नाश होईल, तरी तो क्रोधाने किंवा युद्धाने होणार नाही. रोमने येऊन त्याच्यावर हल्ला केला, त्याचा पराभव केला. आणि अशा प्रकारे अँटिओकस द ग्रेट याचा नाश झालेला आहे. आता 4था राजा दानिएलाच्या भविष्यवाणीप्रमाणे, दानिएल 11:2 प्रमाणे, दानिएल 11:2 इथं म्हटलेलं आहे की पारस देशात 3 राज्ये उत्पन्न होतील. आणि ते 3 राज्ये आपण आतापर्यंत पाहिले. पण पुढं असं लिहिलेलं आहे, 4था त्या सर्वाहून धनवान होईल. तो आपल्या धनाच्या योगाने बलाढ्य झाला, म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल. आता हा 4था राजा कोण हे 21व्या वचनात त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. दानिएल 11 आणि वचन 21 बघा. मग त्याच्या जागी त्यांनी राज्यपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल. पण तो लोक निर्धास्त साचता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवेल. म्हणजे भविष्यवाणी अशी आहे
की ह्याच्यानंतर एक अधिपती, एक राजा उदयास येईल, आणि तो त्या राजाच्या वंशातला आहे म्हणून नाही, तो लोकप्रिय आहे म्हणून नाही, तर तो धूर्तपणे राजकीय डावपेचाने तो सत्ता स्थापन करेल. आणि हा चौथा राजा इतिहासात होता. त्याचं नाव होतं अँटिओकस एपिफनीस. अँटिओकस एपिफनीस हा तो चौथा राजा आहे. तो एक क्रूर दुष्ट असा राजा होऊन गेला. खरं तर इतिहासातल्या जे दुष्ट आणि क्रूर राजे होऊन गेले त्याच्यात ह्या राजासारखा अँटिओकस एपिफनीस ह्याच्यासारखा क्रूर कोणीही नव्हता. म्हणजे विचार करा, तो किती क्रूर, किती दुष्ट असेल. त्याने सर्वांना फसवलं आणि फसवणूक करून तो सत्तेवर आला. जसं 21व्या वचनात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अर्धवी भाषणे करून त्याने राज्य मिळविल, आणि तशा रीतीने त्याने राज्य मिळवलं. आणि मग तो सत्तेवर आल्यानंतर तो त्याचे कारनामे, त्याच्या कारवाया सुरू झाल्या. तो काय करतो बघा, 22वं वचन, त्या लोकांचे बळ त्याच्याकडून पुरासारखे ओसरून जाऊन त्याचा नाश होईल, करार केलेल्या सरदाराचाही नाश होईल. म्हणजे एकामागून एक तो विजयी मिळवित जाईल, तो सत्ता काबीज करीत जाईल, तो त्याचे विध्वंसक कार्य सुरू करील. त्याच्याबरोबर करार केल्यावर तो दग्याने वागेल. बघा, तो दगा फटका करील, कारण तो धूर्त आहे, तो घातकी आहे. तो दग्याने वागेल, तो चढाई करून येईल व थोड्याशा लोकांच्या मदतीने बलाढ्य होईल. आणि तसंच घडलं. इतिहासात अशाच रीतीने अँटिओकस एपिफनीस याने सत्ता काबीज केली आणि राज्य मिळवलं. लोक निर्धास्त असता तो प्रांतातल्या सुपीक स्थलावर चालून येईल, आणि त्याच्या वडिलांनी व त्याच्या वडिलांच्या वडिलांनी केले नाही ते तो करेल. म्हणजे बघा, तो इतका क्रूर, इतका दुष्ट होऊन गेला की त्याच्या पूर्वीचे जे दुष्ट राजे होऊन गेले त्यांनी जसं केलं नाही तसं हा करील. आणि याने ते केलं, हे इतिहासात लिहिलेलं आहे. तो लुटीचे धन लोकांना वाटू देईल. म्हणजे रॉबिन हुड प्रमाणे तो लूट घेऊन येईल आणि लोकांना वाटून देईल, आणि लोक खुश होतील आणि त्याचं ऐकू लागतील, आणि अशा रीतीने तो त्यांचे मनं जिंकेल. आणि त्याने ते केलं. काही काळपर्यंत मजबूत किल्ले घेण्याची तो मसलत करील. मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून देण्याचा हिया व बल ही तो उत्तेजित करील. दक्षिणेचा राजा फार मोठी व पराक्रमी फौज घेऊन त्याच्याबरोबर युद्ध करील, पण त्याचा निभाव लागणार नाही, कारण लोक त्याच्याविरुद्ध मसलती करतील. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा रीतीने तो एकामागून एक देश हस्तगत करेल, कशा रीतीने तो त्याच्या राज्याची सत्ता वाढवेल. वचन 26, त्याचे अन्न खाणारे त्याचा नाश करतील, त्याची सेना पुरासारखी लोटेल, पण पुष्कळ मरून पडतील. दोन्ही राजांची मने दुष्कृत्य करण्याकडे वळतील. ते एका मेजावर बसून परस्पराबरोबर खोटे बोलतील, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही, कारण शेवट व्हायचा तो नेमलेला वेळीच होणार. म्हणजे तो उत्तरेचा आणि दक्षिणेकडचा राजा हे एकमेकाविरुद्ध करार करतील, गोड गोड भाषणे करतील, एकत्र येतील, परंतु तो करार पाळणार नाहीत. ते दोघेही धूर्त, ते एकमेकाविरुद्ध कारवाया सुरू ठेवतील. आणि तुम्हाला माहिती आहे का, संयुक्त राष्ट्रसंघाने आजपर्यंत किती शांतता करार केले आणि किती शांती करार यशस्वी झालेत हे तुम्हाला माहीत आहे का? एकही नाही. आणि तेच ह्या दोन राजांच्या बाबतीत घडेल, आणि ह्या राजाच्या बाबतीत देखील घडेल. 28वं वचन बघा, मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल, त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल, आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल. म्हणजे त्याचं मन देवाचे लोक यहुद्यांच्या विरुद्ध होईल, आणि तो त्याच्या देशाला परत येईल. नेमलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेत जाईल, तरी पूर्वीप्रमाणे आता
त्याचे चालणार नाही. कारण कित्तिमाची जहाजे त्याच्यावर चाल करून येतील, म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन तो आपल्या मनास वाटेल तसे करील. तो परत जाईल व पवित्र करार सोडणाऱ्याबरोबर स्नेह करू पाहिल. म्हणजे हा इस्रायलाशी आर्जवाचे भाषणे करून गोड बोलून त्यांच्याशी करार करील, त्यांची फसवणूक करील, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि असं झाल्यावर, त्यांची फसवणूक केल्यावर आणखी तो काय करील बघा. वचन 31, त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील, म्हणजे त्याचेच लोक त्याच्या विरुद्ध जातील. ते पवित्र स्थान, तो दुर्ग ते भ्रष्ट करतील. आता पवित्र स्थान म्हणजे यहुद्यांच्या मंदिरातलं पवित्र स्थान, म्हणजे हे इस्रायलात तो करेल आणि इस्रायलात हे घडलेलं आहे. तो दुर्ग ते भ्रष्ट करतील, नित्याचे बली हवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील. विध्वंस अमंगलाची स्थापना म्हणजे काय. आता इतिहासात जर आपण वाचलं तर असं लिहिलेलं आहे की हा राजा त्याने यरुशलेमेत प्रवेश केला. त्याने यरुशलेमेतील यहुदी स्त्रियांची, लहान मुलांची, गरोदर स्त्रियांची कत्तल केली क्रूरतेने. त्याने यरुशलेमच्या मंदिरावर हल्ला केला, ते उद्ध्वस्त केलं. त्याच्यातील पवित्र स्थाने, पवित्र पात्रे त्याने भ्रष्ट केली. त्याने त्याचं दैवत झुईस, हा त्याचा देव, हा नेऊन यरुशलेमाच्या पवित्र मंदिरात ठेवला. आणि हे सर्व इतिहासात सांगितलेलं आहे. आणि एवढ्यावरच जो थांबला नाही, तर त्यांनी एक डुक्कर घेतलं आणि ते इस्रायलाच्या पवित्र मंदिरात, परमेश्वराच्या मंदिरात ते कापलं. त्याचं रक्त त्या पवित्र पात्रांवर शिंपडलं. एवढ्यावरही तो थांबला नाही की त्यांनी इस्रायलाच्या याजकांना त्या डुकराचं मांस खाऊ घातलं. बघा, म्हणजे 31व्या वचनात जे सांगितलेलं आहे त्याच्याविषयी की तो ते काय करील. ते पवित्र स्थान, तो दुर्ग ते भ्रष्ट करतील, नित्याचे बली हवन ते बंद करतील, इस्रायलाचे नित्याचे बली हवन, आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील. आणि अशा रीतीने त्याचा देव त्याने पवित्र मंदिरात इस्रायलाच्या नेऊन ठेवला. अशा रीतीने ते मंदिर भ्रष्ट केलं. जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करीतात त्यांना तो फूस लावून भ्रष्ट करील. आणि हे जे ओसाडीचा अमंगल पदार्थ जे दानिएलाच्या पुस्तकात सांगितलं आहे, ज्याचा उल्लेख प्रभू येशूने 24व्या अध्यायात केला मत्तयाच्या, तो अमंगल पदार्थ म्हणजे पवित्र मंदिराचा भ्रष्टीकरण हे ह्या अँटिओकस एपिफनीस या 4थ्या राजाने इतिहासात केलं. म्हणजे बघा, जी भविष्यवाणी, जे काही परमेश्वराने सांगितलेलं होतं, म्हणजे 31व्या वचनात शेवटी जे सांगितलेलं आहे, आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील. अँटिओकस आणि त्याचे सोल्जर, सैन्य यांनी अशा रीतीने या अमंगळाची स्थापना त्या इस्रायलाच्या यहुद्यांच्या पवित्र मंदिरात केली आणि ते भ्रष्ट केलं. आणि अशा रीतीने हे वचन इतिहासात पूर्ण झालं, ही भविष्यवाणी पूर्ण झाली. आता 32वं वचन बघा, जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो फूस लावून भ्रष्ट करील. पण जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. आता हे सर्व घडत असताना इस्रायलामध्ये त्यांचं मंदिर भ्रष्ट झालेलं असताना, त्यांचे मुलं बाळं यांची कत्तल, हत्या झालेली असताना, काही यहुदी लोक, काही इस्रायल लोक त्या काळात हे विश्वासू असतील आणि हे ह्या राजाला विरोध करतील, त्याच्या सत्तेला विरोध करतील. आणि इतिहासात जर आपण वाचलं तर पहिलं आणि दुसरं मॅकेबीज हे जे 2 पुस्तकं आहेत, ते जरी शास्त्रातले पुस्तकं नाहीत
परंतु ह्या 2 पुस्तकांमध्ये मॅकेबीज यांचा इतिहास आहे की ज्या यहुद्यांनी अँटिओकस एपिफनीस याच्या सत्तेला आणि त्याला कशा रीतीने अशा कठीण काळामध्ये विरोध केला, ते त्याच्या विरुद्ध उभं राहिले आणि यशस्वी झाले. आणि म्हणून 32व्या वचनाच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. हे जे लोक, इस्रायल लोक त्या काळात विश्वासू होते, ते बलवान झाले, देवावरील विश्वासात स्थिर झाले आणि त्यांनी थोर कृत्य केले. त्यांनी अँटिओकस एपिफनीस आणि त्याच्या सैन्याला माघार घ्यायला लावले. आणि अशा प्रकारे अँटिओकस एपिफनीस ह्याच्यापासून त्यांनी यहुद्यांची सुटका केली. अशा रीतीने अँटिओकस एपिफनीस याच्या राज्याचा अंत झाला, त्याच्या सत्तेचा अंत हा मॅकेबीज नावाच्या यहुद्यांनी केलेला आहे. आणि इतिहासात याची नोंद आहे. जरा विचार करा की शास्त्रात हे अगोदर सांगितलेलं भविष्य जसंच्या तसं तंतोतंत इतिहासात घडलेलं आहे. आता याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. पण जे शास्त्रात सांगितलं ते इतिहासात जर तपासून पाहिलं तर ते घडून आलेलं आहे. 33व वचन बघा. लोकातले ते सुज्ञ पुरुष ते पुष्कळांना बोध करतील, परंतु ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील. आणि तसं झालं. ज्या यहुद्यांनी त्याला विरोध केला अँटिओकसला, त्यांना हे सर्व छळ हे सहन करावं लागलं. या वचनात सांगितल्याप्रमाणे ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडी बहुत मदत होईल, पण पुष्कळ लोक त्याच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील. बघा, बहुतेक यहुदी लोक हे त्याच्या बाजूने होतील, परंतु काही लोक देवावर विश्वास ठेवून त्याच्या राज्याला विरोध करतील आणि त्याचा अंत करतील. सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापी अवधी आहे. म्हणजे काय? म्हणजे हे की जे खरे यहुदी, खरे देवाचे लोक, खरे विश्वास ठेवणारे हे अँटिओकस आणि त्याच्या सैन्याच्या गोड बोलण्याला बळी पडणार नाहीत. ते त्यांच्या लोकांना फितूर होणार नाहीत. ते त्याला विरोध करतील आणि ते टिकून राहतील. त्यांचा छळ होईल, काहींची हत्या केली जाईल. ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र असे व्हावे. बघा, काही वेळा विश्वासासाठी देवाच्या लोकांना त्यांचा प्राण देखील अर्पण करावा लागला आणि तो त्यांनी केला. मरेपर्यंत ते विश्वासू राहिले. आता या सर्ववरून आपण आज काय शिकू शकतो? आपल्याला कोणता धडा आहे? आपण हे शिकतो की जे काही देवाने भविष्य सांगितलं होतं, केलेलं होतं, जे काही परमेश्वराने ठरवलं होतं, भविष्यवाणी केलेली होती, ती इतिहासात तंतोतंत अचूकपणे पूर्ण झालेली आहे. विश्वास ठेवा, आदर ठेवू नका. जे सांगितलं ते घडून आलेलं आहे. आता आपल्यावर आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, तुमच्यावर आहे ते स्वीकारायचं की नाही. परंतु जरी विश्वास ठेवला नाही, जरी स्वीकारला नाही, तरी जे शास्त्रात सांगितलं ते घडून आलेलं आहे. कारण जे देव सांगतो ते घडून येत असतं. देवाच्या शब्दाला, त्याच्या भविष्यवाणीला कोणतीही सत्ता, कोणताही सम्राट, कोणतंही सरकार अडवू शकत नाही. देवाने जगाचा इतिहास लिहिलेला आहे. जगात काय घडलेलं आहे, घडत आहे आणि घडणार आहे हे सर्व देवाने अगोदर लिहून ठेवलेलं आहे, नेमलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे घडत आलेलं आहे, सध्याही घडत आहे आणि इथून पुढे जे घडणार आहे ते. आणि जे इथून पुढे घडणार आहे, जे बाकी राहिलेलं आहे,
त्याच्यापैकी एक भविष्यवाणी अशी की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्याच्या लोकांना मंडळीला घ्यायला पुन्हा जगात येणार आहे आणि तो येऊन त्याच्या लोकांना घेऊन जाईल. ही एक भविष्यवाणी. आता ही जरी आजपर्यंत पूर्ण झाली नाही, पण आपल्याला खात्री आहे की जशा बाकीच्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या तशी ही देखील पूर्ण होईल. तो प्रभू येशू ख्रिस्त एक दिवशी त्याच्या लोकांना तुम्हाला आणि मला घेऊन जाईल. पण प्रश्न असा आहे की तुम्ही आणि मी तयार आहोत का? परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.